अमृताच्या स्फुंदून रडण्याने हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधली शांतता भंग होत होती. अमृता तिच्या मुलाच्या मिहीरच्या खांद्यावर डोकं ठेवून निराश बसली होती. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रू बाहेर पडत होते. कुणाकडे तिला शांत करण्यासाठी आणि बळ देण्यासाठी शब्द नव्हते. असतील तरी कसे. आत्ताच ICU मधून तिचे पती आशुतोष यांच्या निधनाची बातमी आली होती. लग्नाला 22 वर्ष पूर्ण होताच लग्नाच्या वाढदिवसाच्या 25व्या वर्षी काय करायचे याचं प्लॅनिंग आशुतोष करत होते. किती काय ठरवलं होतं त्यांनी, आणि अचानक ही संकटाची वेळ आलीये. आशुतोष अमृताच्या संमतीनेच सगळं काही करायचे. आता तर मुलाचं भविष्य घडवण्याची वेळ आली होती. त्यांचा मुलगा 18 वर्षांचाच होता. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. शिक्षण पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष बाकी होती. मुलाच्या लग्नानंतर दोघं निश्चिंतपणे जीवन व्यतीत करण्याचा विचार करत होते. पण तेवढ्यात आशुतोषच्या आजारपणाचं संकट ओढवलं होतं. आशुतोषला रिटायर व्हायला अजून वेळ होता. सुट्टीमध्ये ते तिघे कुठेतरी फिरायला जायचे. आशुतोष कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. अमृता त्या काळात MA BEd शिकली होती. आशुतोषची इच्छा नव्हती की त्यांच्या पत्नीने नोकरी करावी. अमृताने पण घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली. जेव्हा हॉस्पिटलमध्ये नर्सने आशुतोषचं पार्थिव ICU मधून घेऊन जाण्यासाठी फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या सूचना दिल्या, तेव्हा ती अचानक भानावर आली. अमृता स्वतःच्या शरीराला जवळपास ओढतच मिहीर बरोबर आतमध्ये आली. आशुतोषच्या निर्जीव शरीराकडे बघितल्यावर तिच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला. मनात साठलेलं दुःख अश्रुधारां स्वरूपात बाहेर पडत होतं. तिला कसं तरी तिथून बाजूला नेण्यात आलं. घरी येत असताना रस्त्यात असं वाटतंय की आईला एखाद्या निर्जन स्थळी जाऊन सोडून द्यावे, जिथे ती जोर जोरात ओरडून रडत ती तिचं सगळं दुःख बाहेर काढू शकेल. पण हे शक्य नाहीये. विचार करून मिहीरने आईचा हात अजून घट्ट पकडला. दबलेलं दुःख अजूनही डोकं वर काढत होतं. अमृता आणि मिहीरला कसं तरीच त्यांच्या बहीण भावाने समजावलं, पण मन असं दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही. स्वतःच ऐकतं मन. अमृताला वाटत होतं की आता जीवन जगण्याला काही अर्थ उरला नाहीये. पण हळूहळू मिहीरसाठी त्यांनी स्वतःला सावरलं. एकटी असताना ती रडत असे. अमृताला आशुतोषचं पेन्शन मिळत होतं, त्यामुळे खर्च भागत होते. बघता बघता 3 वर्ष निघून गेली. मिहीरला चांगल्या नोकरीची संधी मिळाली होती. तो खूप खुश होता. आई, मुलगा म्हणून मी तुला ती सगळी सुख देईन ज्यावर तुझा हक्क आहे. माझी नोकरी या शहरात आहे, त्याबरोबर राहायला फ्लॅट सुद्धा मिळालाय. 1 वर्षाच्या आत मुलाचं लग्न करून देईन. वेळ पटापट निघून जात होती. मिहीरच्या नोकरीलाही 2 वर्ष झाली. अमृता सतत लग्नासाठी मिहीरच्या मागे लागत असे, पण का कोण जाणे मिहीर ती गोष्ट टाळत होता. एक दिवस ऑफिसला जायच्या आधी, आई, संध्याकाळी माझी मैत्रीण येणार आहे, काहीतरी चांगलं खायला बनव. अमृताला आनंद झाला. दुपारपासूनच ती तयारीला लागली. संध्याकाळी 7 वाजता दारावरची बेल वाजताच अमृता दार उघडायला धावली. मिहीरच्या मैत्रिणींनी नैनाने आल्या आल्या तिला नमस्कार केला. नैना माझ्या बरोबरच काम करते. अमृताने तिची गळाभेट घेतली. ती पूर्ण घरात हुंदडत होती. पूर्ण वेळ अमृता बरोबरच होती. अमृताला वाटलं अनेक दिवसांनी नैनाच्या येण्याने हवेची सुंदर झुळूक आली आहे आणि तिच्या मनाला अत्यानंद झाला. खूप प्रेमाने नैनाने खायच्या प्रत्येक वस्तूचे कौतुक केले. 9-9:30च्या दरम्यान मिहीर तिला सोडायला गेला. मिहीर घरी परतल्यानंतर, मिहीर, नैना तर खूप चांगली मुलगी आहे, तिच्याशीच लग्न का नाही करत? मिहीरने लाजून आईकडे बघितलं. आता तुला पसंत असेल तर ठीक आहे. अमृता खूप खुश झाली. काहीच महिन्यात त्या दोघांचं लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस तर खूपच आनंदात गेले, परंतु 2 वर्षांनंतर अमृताला वाटलं की त्या दोघांमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून भांडण सुरू आहे. एक दिवस जेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत होती, तेव्हा तिला त्या दोघांमधलं थोडंसं संभाषण ऐकू आलं. तू कंपनीतून मिळालेल्या घरात का नाही येत? माझा श्वास अडकतो या घरात. तुझी आई सारखी माझ्या मागे मागे असते. तुझं कोणी ना कोणी नातेवाईक रोज येत असतात. आपल्याला काही प्रायव्हसीच नाहीये या घरात. मला इथे नाही राहायचंय. अमृताला स्वतःबद्दल अपराधी वाटायला लागलं. मी तर तिची काळजी घेत होते, पण हे काय झालं? दुसऱ्या दिवशी अमृता तब्येत बरी नाही असं सांगून झोपून राहिली. नाश्त्याची तयारी होऊन मिहीर, आई, आई, नाश्ता लवकर दे. जेव्हा तो रूमच्या बाहेर आला
तेव्हा त्याने पाहिलं की नाश्त्याचं टेबल रिकामच आहे. आई झोपली होती. तो पळतच आईकडे आला. आई, आज नाश्ता नाही बनवलाय का? नाही, आज तब्येत काही ठीक नाही वाटत आहे. औषध घेतलं? नाही. मिहीर लगेच बिस्किट आणि क्रोसिन घेऊन आला. अमृताची इच्छा नव्हती, पण तरी ती उठली आणि तिने औषध घेतलं. आई, तू आराम कर. आम्ही ऑफिसमध्येच खाऊ. संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊया. संध्याकाळी जेव्हा मिहीर आला तेव्हा त्याने डॉक्टरकडे जाऊया सांगितलं. नाही, आता मी ठीक आहे. एक आठवडा सगळं सुरळीत होतं, पण नैना चिडल्यासारखीच वाटत होती. वाटत होतं की त्यांचं भांडण अजून संपलेलं नाही. एक दिवस पुन्हा एकदा नैनाचं बोलणं कानावर पडलं. तुला इथे राहायचं असेल तर खुशाल राहा, मी नाही राहू शकत. एक दिवस मिहीर ऑफिसवरून परतल्यावर, मिहीर, तुझ्या कंपनीतून तुला फ्लॅट मिळणार होतं, त्याचं काय झालं? मिहीर आईकडे गडबडून बघून म्हणाला, तुझी इच्छा आहे का आम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला जायचं? हो नैना, हे घर सोडून जाण्यापेक्षा चांगलंय की तुम्ही दोघांनी त्या फ्लॅटमध्ये राहावं. आई, मी तुला एकटीला नाही सोडू शकत. नाही मिहीर, मी एकटी कुठे? आपल्याकडे नातेवाईक येत जात असतातच. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू इकडे ये, मी एकटीच राहीन. मिहीरच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मिहीर आणि नैना नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याच्या तयारीला लागले. नव्या घरी येऊन नैना खूप खुश झाली. इथे येऊन किती बरं वाटतंय, पूर्ण घर आपलं आहे. हो, आता आईश कर. मिहीर प्रत्येक शनिवारी आईकडे येत असे आणि तिथूनच सोमवारी ऑफिसला जात असे. या फ्लॅटमध्ये येऊन 6 महिने झाले. नैना काम करून थकत असे, कारण सगळी कामं तिलाच करावी लागत होती. तिने इथे येऊन खूप मोठी चूक केली होती. अमृताने मागील 2 वर्ष तिला सगळ्या जबाबदारीमधून मुक्त ठेवलं होतं. खायला काय करायचे एवढंच ती सांगायची. ती बिनधास्त ऑफिसला निघून जायची आणि घरी येऊन आराम करायची. हे घर स्वतःचं असून तिच्याकडे वेळच उरत नव्हता. ती कामच उरकत बसायची. तू दर शनिवारी आईकडे निघून जातोस, हे घर काय फक्त माझं आहे का? नैना, तुझ्या सांगण्यावरून मी शिफ्ट झालो, पण मी माझ्या आईला एकटीला सोडू शकत नाही. बाबांच्या जाण्यानंतर मी आईला कणाकणाने मरताना पाहिलंय. तू खुश राहावंस म्हणून आईने आपल्याला येण्याची परवानगी तर दिली. आता माझ्याकडून हा आनंद तरी हिरावू नकोस. हे ऐकून नैनाला लाज वाटली. निदान त्या घरी मिहीर सोबत तरी होता. इथे जवळ असून सुद्धा नसल्यासारखाच आहे. सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी मिहीरला न सांगता नैना अमृताकडे गेली आणि तिला बिलगून रडत माफी मागू लागली. आई, मी इतरांनी मनात भरवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून अशी वागले. मला माफ करा. यापुढे मी तुमची मुलगी बनून राहीन. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आई. दूर राहिल्याने कुटुंबाचं महत्त्व मला पटलं. मला कळलंय की आई आणि मुलाचं नातं अतूट असतं. घरामध्ये कोणीतरी मोठं असणं गरजेचं आहे. मी एकटी नाही सांभाळू शकत. मिहीर खूप बदललाय आई. आम्हाला तुमच्या जवळच राहायचंय. नैना, या घरात तर तुझा श्वास कोंडतो ना. माझं सतत तुझ्या मागे मागे असणं पण कदाचित तुला आवडत नाही. नातेवाईकांचं येणं जाणं अजूनही आहे. तुम्हाला तुमची अशी प्रायव्हसी नसेल मग. आई, मला माफ नाही का करणार? माफ तर करेन, पण तू तुझ्या जबाबदारीच्या भीतीने इथे आली असशील तर नाही. कारण मला पण एकटी राहण्यात बरंच स्वातंत्र्य आहे. मनात आलं तर काही बनवायचं, मनात आलं तर नाही. तुम्ही असता तेव्हा पूर्ण वेळ स्वयंपाकघरातच असते मी. आई, मला समजलंय. मी आता तुम्हाला तक्रार करू देणार नाही. एकदा मला इथे यायची परवानगी द्या. अमृताने तिच्या गालावरचे अश्रू पुसत प्रेमाने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, नैना, सकाळचा विसरलेला संध्याकाळी घरी परत आला तर त्याला विसरलेला म्हणत नाहीत. हे घर आधीही तुमचं होतं आणि आजही तुमचं आहे. तुम्हाला परवानगीची काही गरज नाही. दुसऱ्याच दिवशी नैना मिहीर बरोबर आपल्या घरी आली. सुनेच्या परत येण्याने जणू काही अमृताचा आनंद परत आला होता.